नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 12 ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत. स्वामीनाथन अद्वैतवरच ओरडत असतो तर कला म्हणते या सगळ्यात अद्वैतची काहीही चूक नाहीये. चांदेकर ज्वेलर्स ट्रान्सपरन्सी पॉलिसी अगदी कटाक्षपणे पार पाडतात आणि माझ्याच काही खाजगी कारणांमुळे मी हे काम करतेय हे उघडपणे सांगितलं नव्हतं. पण आता तुम्हाला माझे डिझाईन्स आवडताय हे कळाल्यानंतर आम्ही फक्त तुमच्यासमोरच हे माझं नाव पुढे करतोय. तर स्वामीनाथन म्हणतो, इट्स ओके, आपण मीटिंगला सुरुवात करू. तुमचे डिझाईन्स तयार आहेत असे तुम्ही म्हणालात तर प्लीज मिसेस चांदेकर तुम्ही तुमचे डिझाईन्स मला प्रेझेंट करा. कला त्यांना डिझाईन्स दाखवते तर स्वामीनाथन ते सगळे डिझाईन्स पाहून तर खूप खुश होतात आणि कलाला म्हणतात, माझा विश्वास बसला या डिझाईन्स बघून की जुन्या डिझायनर तुम्हीच आहात. अतिशय सुंदर डिझाईन्स आहेत आणि ते कलाचे कौतुक करतात. ते डिझाईन्स स्वामीनाथनला खूप आवडलेले असतात. तर स्वामीनाथन सर म्हणतात, पुढच्या कामासाठी मी तुम्हाला डिटेल्स देतो आणि हे डील फायनल झालं. त्यानंतर रात्री घरी कलाने सगळ्यांसाठी मुगाचा हलवा केलेला असतो कारण तो बनवण्यासाठी आजोबांनीच तिला सांगितलेलं असतं. तर सरोज आबांना म्हणत असते की तुम्हाला गोड खायचं नाहीये. आबा म्हणतात, आनंदाची बातमी आहे तर साजरी तर व्हायलाच हवी. स्वामीनाथन बरोबरचा करार एव्हाना मोडला असता किती नुकसान झालं असतं आपलं आणि बेइज्जतीसुद्धा झाली असती, पण तसं काहीही झालं नाही. आणि जिच्यामुळे आनंदाची बातमी आली तिलाच मी सांगितलं मुगाचा हलवा बनव. हे ऐकून तर रोहिणी आणि सरोजला मात्र खूप राग येत असतो. आबा कलाला विचारतात, तुझ्यापेक्षा चांगले डिझाईन्स करणारी किंवा डिझाईन्समध्ये मोठमोठ्या डिग्र्या घेतलेली माणसं असतीलच ना, पण तू बनवलेले डिझाईन्स त्यामध्ये तू जीव ओतून काम करतेस म्हणून ते सर्वात चांगलं वाटतं. स्वामीनाथनसारखा एवढा अनुभवी असलेला माणूससुद्धा तुझ्या डिझाईन्ससाठी अडून बसलाय म्हणजे बघ. त्याने तर जगभरातल्या वेगवेगळ्या डिझायनरबरोबर कामं केली असतील पण तरीसुद्धा त्याने तुझं कौतुक केलं म्हणजे तू चांगलं काम करतेयस. आबांना मात्र खूप आनंद होत असतो हे बोलताना. आबा तिला म्हणतात, असंच चांगलं काम करत राहा. कला हो म्हणते तर आबा लगेच अद्वैतला म्हणतात, तू तुझ्या बायकोचं कौतुक केलंस की नाही? काही प्रेझेंट वगैरे म्हणजे एखादी साडी, दागिना? अरे असे क्षण जपायचे असतात अद्वैत. आणि अशावेळी दिलेली साडी किंवा दागिना आयुष्यभर मनाच्या जवळ राहतो. सरोजला थोडासा राग आलेला असतो तर ती आबांना म्हणते, आबा त्याची काहीही गरज नाहीये कारण आता ती आपल्याकडे डिझायनर म्हणून काम करते आणि आपण आपल्या कोणत्याही स्टाफला असं काही गिफ्ट वगैरे देत नाही. ती प्रोफेशनली काम करतीये ना, तेच करू देत तिला. तर आबा म्हणतात, काही हरकत नाही. कलाला तू डिझायनर म्हणून स्वीकारलं आहेस ना, त्यातच मला आनंद आहे. उद्या त्यांच्या कंपनीची एक महत्त्वाची मीटिंग असते. तर आबा कलाला म्हणतात, उद्या तू सुद्धा चल आमच्याबरोबर. तर कला म्हणते, हो आजोबा, पण ही मीटिंग कशाची आहे? आबा तिला सांगतात, आपल्या कंपनीतल्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे महत्त्वाचे व्यक्ती तिथे आलेले असतात. ते नफा तोटा याविषयी बोलतात. दुसरं आता विक्री कशी चालू आहे त्याबद्दल बोलतात. आणि तिसरे जाहिराती काय, त्या कशा करायच्या याबद्दल सांगतात. रोहिणीला तर प्रचंड राग येत असतो. ती मनात म्हणते, डॅड हिला गरज नसताना इतकं डोक्यावर का बसवतायत? काय संबंध आहे हिचा? सरोज लगेच आबांना म्हणते, मला नाही वाटत हिला येण्याची काही गरज आहे. एकतर ही नाईलाजाने आपल्याकडे डिझायनर म्हणून काम करतीये, तेवढं पुरेसं आहे. बिझनेसमधल्या प्रत्येक गोष्टी तिला कळाल्याच पाहिजेत असं काही नाहीये आणि तेवढी तिची कुवतसुद्धा नाहीये. आबा लगेच उलट सरोजला म्हणतात की आपण कुणाची कुवत काढू शकत नाही. काहीही झालं तरी कला आपली सून आहे, आपल्या घरची सदस्य आहे आणि आता तर आपल्या बिझनेसचा भागसुद्धा झालीये. त्यामुळे आपल्या बिझनेसमधल्या सगळ्या गोष्टी तिला कळणं महत्त्वाचं आहे. तर श्री लगेच आबांना म्हणतो, तिला काही कळणार आहे का यातलं? उगाच आपण आपला वेळ फुकट घालवायचा. आबा म्हणतात, मी बोललोय ना, आता यापुढे कोणीही काहीही बोलणार नाही. आणि ते कलाला म्हणतात, उद्या तू आमच्याबरोबर यायचंय. त्यानंतर आबा आणि बाकी सगळे झोपण्यासाठी जातात. 11 वाजलेले असतात रात्रीचे तरीही सोहम घरी आलेला नसतो. त्यामुळे रजनीला खूप काळजी वाटत असते. इकडे रूममध्ये श्री त्याच्या फोनवर बोलत असताना म्हणत असतो, डिझाईन जरी चांगली असली तरी तिकडचं मार्केट वेगळं आहे. गिराईकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे तिकडे. मी सांगतोय ना, आपण नंतर सविस्तर बोलूया. उद्या मला बिलकुल वेळ नाहीये. उद्या मला एक महत्त्वाची मीटिंग आहे. तुम्ही आत्ताच सगळं पाठवून द्या. मी रात्री उशिरापर्यंत बसून सगळं काही बघतो. मला मेल करा आणि त्यानंतर मेसेज करा. रजनी फोन चालू असतानाच काळजीने विचारत असते. फोन ठेवल्यानंतर लगेच श्री तिच्यावर ओरडतो आणि तिला म्हणतो, तुला काही अक्कल आहे का? फोनच्या मध्ये मध्ये काय असतं? तुला कामाचं तर महत्त्व नाहीच आहे परंतु समोरच्याची सुद्धा किंमत नाहीये. रजनी म्हणते, सॉरी पण मला जरा महत्त्वाचंच बोलायचं होतं. तर श्री ओरडूनच म्हणतो, मग बोल ना. बोलायचंय म्हणून किती वेळ घालवणार आहेस?
रजनी म्हणते मला असं वाटतं की तुम्ही सोहमशी बोलायला हवं. म्हणजे सोहम आता मोठा झालाय आणि या वयात वडील आपल्या मित्रासारखे असतात असं वाटतं. त्यामुळे काही विषय आईकडे बोलण्यापेक्षा वडिलांकडे बोलणं सोपं होऊन जातं. श्री म्हणतो काय बोलायचंय सोहमविषयी? तू आई आहेस ना त्याची, मग त्याच्यावर संस्कार करणं तुझंच काम आहे ना, का तेही मीच करायचंय? बाहेरची सगळी कामं मी करतोच आहे ना, मग घरातली पण मीच करायची आहेत का? उद्या म्हणशील स्वयंपाक करा, धुणी भांडी करा. तुला काय फक्त बसून आराम करायचा असतो? रजनी म्हणते तसं नाहीये, तुम्हालाही माहिती आहे. सोहमच्या जन्मापासून अगदी सगळं मीच बघत आलीये. त्याला काय हवं काय नको सगळं मी बघते. तर श्री लगेच म्हणतो म्हणूनच म्हणतो यापुढे सुद्धा तूच करत जा. तुला सकाळचा नाश्ता आणि जेवण केल्यानंतर दुपारी ताणून द्यायची असते. रात्रीच्या जेवणापर्यंत काय करतेस? माझं तसं नाहीये, आता ऐकलंस ना फोनवरती? किती ताण असतो माझ्यावर. रात्री बसून काम करायचंय मला. उगीच नसत्या जबाबदाऱ्या माझ्या अंगावर थोपवू नकोस. रजनी म्हणते सॉरी, पण आजपर्यंत मी तुम्हाला कधीच काही सांगायला आलेले नाहीये. ज्यावेळी गरज नव्हती त्यावेळी मी कधी तुम्हाला काही सांगितलं नाही, पण या क्षणी मला गरज वाटतीये आणि म्हणूनच मी तुम्हाला रिक्वेस्ट करतीये. तुम्ही प्लीज त्याच्याशी बोला. श्री सरळ म्हणून जातो की हे सगळं मला काही शक्य होणार नाही. पाहिजे तर मी तुझ्या पुढे हात जोडतो, पण मला छळणं बंद कर. माझ्या मागे आधीच खूप व्याप आहे. एकी करून सगळं माझ्यावरती लादू नकोस. नवऱ्याची तर काळजी करत नाहीसच, निदान मुलाची तरी काळजी करत जा. त्याचं तरी सगळं नीट बघत जा. तो फोन करून सुद्धा समोरच्या माणसाला चिडचिड करत असतो. तर रजनी मनात विचार करते कसं समजावू यांना, या वयात मुलाला बापाची गरज असते. अद्वैतच्या नशिबी बापाचं प्रेम कधी आलंच नाही. इकडे रूममध्ये अद्वैत सुद्धा त्याच्या कोणत्या तरी विचारातच असतो. त्यावेळी कला त्याला म्हणते सगळं झालंय ना आता तुझ्या मनासारखं, तरी सुद्धा का गाल फुगवून बसलायस? नाकाचा शेंडा पण लाल झालाय तुझ्या, असं म्हणतच ती हसत असते. तर अद्वैत तिला म्हणतो तू माझ्या नाकाकडे कशाला बघतेस? आणि माझे गाल आहेत, मी फुगवेन नाहीतर काहीही करेन, तुला काय करायचंय? तर कला म्हणते पण मी म्हणतीये की सगळं आता मनासारखं झालंय ना. तर अद्वैत म्हणतो काय मनासारखं झालंय? आबांनी तर तुझंच कौतुक केलं. तू एकटीच ग्रेट आहेस, बाकीच्यांना तर काही अक्कलच नाहीये आणि म्हणे मनासारखं झालंय. कला हसत असते. तर अद्वैत तिला विचारतो हसायला काय झालं? तर कला त्याला सांगते 2 लहान मुले असतात, ते दोघेही आपलं काम व्यवस्थित करतात आणि शिक्षकाला जाऊन दाखवतात. शिक्षक पहिल्याला म्हणतात अरे वा शाब्बास आणि दुसऱ्याला म्हणतात अरे वा शाब्बास शाब्बास. मग पहिल्याला वाईट वाटतं, त्याला राग येतो. तो म्हणतो मला एकदाच शाब्बास म्हणालात म्हणजे मी ना आवडता आणि तो आवडता, तसं नाहीये तुझं. तर अद्वैत म्हणतो ही गोष्ट सांगण्यामागचं तुझं कारण माहितीये मला, मी मूर्ख नाहीये. तर कला म्हणते पण मी तुला मूर्ख म्हणतच नाहीये, तेच सांगण्यासाठी मी तुला ही गोष्ट सांगितली. अद्वैत म्हणतो आता शांत बस, नाहीतर मी आबांना जाऊन सांगेल. तुम्ही हिचं कौतुक करायला सांगितले आणि ही बघा कशी बडबडतीये. कला म्हणते ठीक आहे, नकोच करू माझं कौतुक, काही फरक पडत नाही. तर अद्वैत लगेच म्हणतो कौतुक तर केलंच पाहिजे, एवढी मोठी कामगिरी केलीस ना तू. आणि फ्लावर पॉट घेऊन तो कलाला देतो आणि म्हणतो अभिनंदन, खूप मोठी कामगिरी केलीत ना आपण, म्हणून हा तुमचा कौतुक सोहळा संपन्न झाला. तर कला लगेच हसतच त्याला म्हणत असते थँक्यू, एवढं माझं कौतुक केल्याबद्दल मी आभारी आहे हा सर. आणि ती अद्वैतला म्हणते पण एक सांगू का, हे डील मिळवणं आपल्यासाठी खूप गरजेचं होतं ना, आणि ते डील मिळालं म्हणून आजोबा कौतुक करत होते आणि तू मला या ना त्या नावाने कारणच शोधत असतोस बोलायला. कसा आहेस रे तू चांदेकर? अद्वैत म्हणतो माझं घर आहे, माझी रूम आहे, मी वाटेल ते करेल, वाटेल ते बोलेल. अद्वैत सारखं मी म्हणत असतो. तर कला म्हणते हे ऐकून इतकं मधुर वाटतंय ना कानाला, रोजची सवय झालीये, आता मी शांतपणे झोपू शकते. तुझ्या तोंडून मी माझं घर आहे असं ऐकलं ना की मला शांत झोप लागते. तर अद्वैत लगेच काचेचा ग्लास वाजवतो आणि म्हणतो खरे बाई शाळा सुटली, हा आता झोपा, मला उद्या सकाळी ऑफिस आहे, मीटिंग आहे. तर कला लगेच म्हणते तुला एकट्यालाच काम आहेत, मी तर रिकामटेकडी आहे ना, मलाही जायचंय उद्या त्या मीटिंगला. तर ते दोघे एकमेकांना आगाऊ आणि अति आगाऊ म्हणतात आणि झोपी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसमध्ये आल्यानंतर सुद्धा सरोज आबांना म्हणत असते की मला असं वाटतंय की हिला बोलवायची काहीही गरज नव्हती, डिझाईन्स करायला दिलेत तेवढंच खूप आहे. तर आबा म्हणतात सरोज, माणसाने शिकता येईल तेवढं शिकावं, नवीन माहिती कधीही वाया जात नाही. आपले दागिने बनण्यापासून ते ग्राहकांपर्यंत कसे पोचतात याचा प्रवास तिला कळाला पाहिजे ना. सगळे आल्यानंतर सगळे सेटल झालेले असतात तर कामाला सुरुवात होते. तर एक माणूस सांगतो नवीन दागिन्यांबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे. दुसरा म्हणत असतो की आपण आता जे काही दागिने तयार करतोय त्यातले जे काही हिरे आहेत किंवा रत्न आहेत त्याची किंमत ऑलरेडी खूप जास्त आहे, त्यामुळे ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाही. त्यातून जर दागिने जास्त विकले गेले तर आपल्याला फायदा आहे, पण जर एका दुसरा दागिना विकला जाणार असेल तर हे सगळं आपल्याला खूप महागात पडेल.
दुसरा माणूस म्हणत असतो, हो हे मला सुद्धा पटले. दागिन्यांबद्दल उत्सुकता तर आहे, परंतु खरेदी करायला कोणीही पुढे येत नाही. अद्वैत त्यांना म्हणतो, आपले दागिने एक्सक्लुझिव्ह आहेत. आपल्यासारखे दागिने मार्केटमध्ये कोणाकडेच मिळत नाहीत. लोकांना वेगळं काही हवं असेल तर त्यांना पैसे खर्च करावेच लागतील. चांदेकर ज्वेलर्स हा एक ब्रँड आहे आणि आपण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. त्यातील एक माणूस म्हणत असतो, पण यात आपला प्रॉफिट काय आहे? आपण उत्तम दागिने मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यात एवढी महाग रत्नं आहेत की ती सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतीलच असं नाही. अद्वैत म्हणतो, आपलं प्रोडक्ट नवीन आहे. आपल्या प्रोडक्टला लॉन्च होऊ द्या. लोकांना त्याची सवय होऊ द्या. एकदा का ते प्रोडक्ट लोकांना आवडलं की लोक बरोबर ते घ्यायला येतील. आणि हे सगळं तुम्ही मार्केटिंग कसं करता यावर अवलंबून आहे. तर दुसरा माणूससुद्धा म्हणत असतो की यावेळी डिझायनरने बनवलेली डिझाईन्स अतिशय जबरदस्त आहेत. म्हणजे आजपर्यंत कुठल्याच ज्वेलरकडे आपण अशी डिझाईन्स बघितली नसतील. पण ही डिझाईन्स दिसायला जेवढी देखणी दिसतात तेवढीच खिशाला महाग वाटतात. सरोज म्हणत असते, दागिने घ्यायला जेव्हा लोक बाजारात येतात तेव्हा ते पैसे खर्च करण्याच्या तयारीनेच येतात ना. तुमचं नक्की काय म्हणणं आहे? एक जण उदाहरण सांगतो, म्हणतो, मी माझ्या बायकोच्या वाढदिवसाला तिला दागिना घेण्यासाठी गेलो. तर त्याचं एक बजेट असेल, त्याची किंमत असेल, हे मी मान्य करतो. पण म्हणून मी प्रत्येक वाढदिवसाला तिला लाख रुपये खर्च करू शकत नाही. मध्यमवर्गीय माणसाचं महिन्याचं एक बजेट असतं आणि त्या बजेटमध्ये जर आपले दागिने बसणार नसतील तर ते कसे घेतील? तर दुसरा म्हणतो, आणि दागिन्यांच्या हौसेमुळे एवढा खर्च कोणाला परवडणारही नाही. आणि त्या डिझाईन्सचा फायदाच काय जर ती विकली जाणार नसतील तर? श्री म्हणतो, आपण आधी ग्राहकांचा आढावा घेतला होता ना. मग त्यांना काय हवंय काय नकोय याचा आपण विचार केलेला होता. तर दुसरा माणूस म्हणतो, पण त्यावेळी आपण अंदाजे किमतींचा विचार केला होता. प्रत्यक्ष किमती जेव्हा लोकांना समजल्या तेव्हा त्यांनी अमान्य केल्या. सरोज म्हणते, पण लोकांना दागिने आवडतात अशी चर्चा तर आहे ना. दुसरा माणूस म्हणतो, फक्त चर्चाच आहे, पण प्रत्यक्षात पैसे देऊन खरेदी करायला कोणीही तयार नाहीये. अद्वैत म्हणतो, प्रोडक्टचे जर रेट कमी केले तर क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागेल आणि मला ते मान्य नाहीये. चांदेकर ज्वेलर्सला गुणवत्तेमुळे लोक ओळखतात, त्यामुळे आपण गुणवत्तेमध्ये कमी पडू शकत नाही. एक माणूस म्हणतो, असं नाही होऊ शकत सर, कारण आता आपण जे दागिने तयार करतोय ऑलरेडी त्यातल्या खड्यांची रत्नांची किंमत इतकी जास्त आहे. म्हणजे अगदी लहान लहान दागिने बनवायला सुद्धा 1 ते 1.5 लाख खर्च आपल्यालाच येतोय. मग आपल्याला जर तो दागिना मार्केटमध्ये ठेवायचा असेल तर त्याची आपल्याला 2 लाखांच्या घरात किंमत ठेवावी लागेल. ही झाली एका छोट्यातल्या छोट्या दागिन्याची गोष्ट. मग मोठे दागिने तर आउट ऑफ क्वेश्चन आहेत सर. अद्वैत म्हणतो, विक्रीवर परिणाम होतोय ही कारणं देऊ नका. चांदेकर ज्वेलर्स हा एक प्रीमियम ब्रँड आहे. दागिन्यांच्या उत्तम क्वालिटीप्रमाणे किंमत असणारच. आणि आता ते विकायचं कसं हे मार्केटिंग टीमचं काम आहे, माझं नाही. आणि मार्केटिंग टीम तुम्ही सांभाळता ना. मग नवीन नवीन स्ट्रॅटेजीज शोधून काढा. त्यातील एक माणूस म्हणतो, खरं तर मध्यम वर्गाला हे दागिने खरेदी करायचे आहेत, पण ते अफोर्डेबल असतील तरच शक्य आहे. अद्वैत म्हणतो, मग तुम्ही लोकांना तसं कन्व्हिन्स करा. लगेच दुसरा माणूस म्हणत असतो, बिझनेस असा नाही होत सर. तर अद्वैत त्याच्यावर चिडूनच म्हणतो, तुम्ही मला सांगण्याची गरज नाहीये बिझनेस कसा होतो ते. चांदेकर ज्वेलर्सचं नाव हे खूप वर्षांपासूनचं आहे. आमची खूप जुनी परंपरा आहे. लोकांना जसं हवं तसं आपण प्रत्येक वेळी देऊ शकत नाही. सरोज म्हणते, अद्वैतचं बरोबर आहे. चांदेकर या नावाला काहीतरी प्रेस्टीज आहे. तर लगेच दुसरा माणूस म्हणतो, सॉरी मॅडम, पण असं असेल तर आपल्याला प्रॉफिट कमावताच येणार नाही. आबा म्हणतात, खरं तर जाहिरात सुद्धा एवढी सुंदर झाली आहे की लोकांच्या अपेक्षा वाढल्या असणार. अद्वैत म्हणतो, त्यामुळे हे सगळं तुमचं काम आहे. तुम्ही नवीन नवीन स्ट्रॅटेजीज शोधून काढा. दुसऱ्या माणसाचं म्हणणं असतं की आपण सगळे प्रयत्न केले, परंतु किमतीमुळे सगळं अडतंय. तुम्हाला समजतंय ना मी काय म्हणतोय ते? तर अद्वैत लगेच म्हणतो, नाही समजत आहे मला. आणि तुम्ही सगळे कशासाठी आहात? मला समजून सांगण्यासाठीच ना. आणि सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या, आपण दागिने विकतोय, भाजी नाही घासाघीस करायला. तर तो माणूस म्हणतो, सॉरी सर, पण मी तुमच्या मताशी सहमत नाहीये. दुसरा सुद्धा लगेच म्हणतो, मला सुद्धा तुमचं मत पटत नाहीये. रादर आमच्यापैकी कोणालाच तुमचं हे मत पटलेलं नाहीये. अद्वैत म्हणतो, मग मी काय करू? तुम्ही इकडे फक्त तक्रारी घेऊन आला आहात का? तर आबा अद्वैतला म्हणतात, काहीतरी मध्यम मार्ग काढावाच लागेल, कारण या सगळ्यांनी परिस्थिती तर मांडली आहे. कला हे सगळं शांतपणे ऐकून घेत असते. त्यावेळी तिला एक कल्पना सुचते. तर ती म्हणते, मी काही बोलू शकते का? तर अद्वैत आणि सरोज तिच्याकडे रागाने बघत असतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, कला सगळ्यांना सांगते, कुठलीही तडजोड न करता चांदेकरांचे टॉप डिझाईन्स आपण जर 1 ग्रॅम गोल्डमध्ये तयार करायला सुरुवात केली तर आबा लगेच आनंदाने म्हणतात, या कलेक्शनला आपण कलाविष्कार नाव देऊया.
आणि गणपतीमध्ये लॉन्च करूया, म्हणजे आता 5 दिवसात प्रोडक्शन सुरू व्हायला हवं. तर कलाला खूप आनंद होतो. त्यानंतर घरी आल्यानंतर अद्वैत कलाला म्हणत असतो, उद्याचं काय ठरवलंय? तू तिकडे कमिटमेंट देऊन आली आहेस, लक्षात आहे ना तुझ्या? तर कला म्हणते, कमिट करताना मला हे माहिती नव्हतं ना की घरी पाहुणे येणार आहेत, आणि याआधी मी कमिटमेंट दिली आणि ती पूर्ण केली नाही असं कधीच झालं नाही. तर अद्वैत मनात विचार करतो, या अति आगाऊने जर मला तोंडावर पाडलं तर ते माझं नुकसान होईल ते वेगळं, माझी इमेजसुद्धा खराब होऊ शकते. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.